तर नमस्कार मित्रांनो, जय कुरा, स्वागत आहे तुमचं शेखर पाटील यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे होळी आणि आपल्या गावात होळीचा कसा महोत्सव साजरा केला जातोय, पारंपरिक पद्धत, ती नक्कीच मी ब्लॉगमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे. आणि पैठणीचं देखील आहे महिलांसाठी खास करून. नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग माझा बघा आणि लाईक, कमेंट, शेअर आपल्या चॅनलला नक्की करा. पूजा करा, माझे का नका बघू. काय बोलता शेखर? आपली होली कशी आहे? एकदम जोरात, एक नंबर ना. माग माननीय श्री नितीन मारुती गोहिल या सर्वांचं मंडळाचं हार्दिक स्वागत करतो. नाही हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्या पाठी, वेदनेच्या सुतती गाठी. स्वामी शक्ती ज्या पाठी, वेदनेच्या सुतती गाठी. सुरंप पर रावणाचा रंप पर, प्रभुपुर राज पौन भरी नामन, चंडुकिनी नामन, खालसाच नामन. राम गुजरात मन, चिताबू टुंडभर उजल बी टुंडभर, जायचे मुजराज ए जटाभर दंडभर, कर्णाजिनी दंडभर, देवमालीचा दमन. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. थँक्यू. जिंदगी मेरी सुवाइशा, हाय का जिंदगी मेरी सुवाइशा. मैं पूरी तरह जिंदगी मेरी सुवाइशा. मैं जीना मैं पूरी तरह. मैं
राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर अशीच इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यारानकान पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच राजाधिराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मास्टर जी की आगे चिट्ठी चिट्ठी में से निकली बिल्ली चिट्ठी में से निकली इसका गाना सुनेगा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या लहानग्यासाठी मंडळाच्या वतीने 100 रुपये पारितोषिक देण्यात मी बसलेल्या सगळ्यांना विनंती करतो ताई लकी ड्रॉ मध्ये किती जणांनी
नावं टाकले तुमच्यापैकी हात वरती करा. नाही नाही असं नाही का, सगळेही नाही, हात वरती करा, मला मोजायचे. 1 2 3 4 5 6. हा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर तुम्हाला लकी ड्रॉचं बक्षीस लागलं तर मिळणार नाही, खेळणाऱ्यांसाठी आहे. ताई चांगलं आहे ना? अरे चांगलं आहे का नाही? जरा टाळ्या वाजवून जलवा का ना. हा ताई, आता खेळ पहिला सुरू असा आहे, हे कर्माचं बोललेल्या बायकांसाठी सांगता. बहिणी हो, ते इस्रायलचा, इराणचा, अमेरिकेचा तो युद्ध चालू आहे. एकच मिसाईल ना तुमच्या अंगावर टाकायला पाहिजे. अरे जगून फायदा काय, आनंद नाही घ्यायचा. तर समजा युद्ध झालं तर सरकार हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे कौमुदी दीदी, हॅपी बर्थडे टू यू. तुला आमच्याकडनं 5000 टाळ्या. हे टाळ्या वाजवा. वा छान. ताई, आपल्याला हा बॉल पास करायचा आहे. इकडे असा 1 2 3 स्टार्ट. म्युझिक प्लीज. चला लवकर ताई, सिंगल राऊंड होणार आहे, सिंगल राऊंड. वाटतोला बोल, माझ्या बहिणीला आउट करतास. बरं ठीक आहे, चला हे पहिलं नाव भूताचा. इकडे बघा, इकडे बघा. 3 3 संख्या 3. इकडे 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 3 नाही, इथं 3 कुठे आहेत? अच्छा 3. सगळ्यांनी छान खेळताय. नंबर 6 नंबर. अरे इकडे इकडे, अरे जा, त्यांच्यामध्ये कमी आहेत. ठीक आहे 3 3 6. हो इकडे इकडे इकडे. अरे यांच्यामध्ये 2 कमी आहेत. बाई 60 किलोमीटर धावत आली. ओके रिलॅक्स. हा, जागेवरतीच थांबा. ओके ताई, तुमचा ग्रुप नंबर 1. एक चेंडू उचलायचा, आपल्या डब्यात टाकायचा. ठीक आहे, परत जायचा, परत उचलायचा. असं करत करत इकडचे चेंडू संपत नाही तोपर्यंत आपण उचलायचे. इकडचे चेंडू संपले की मी 10 काउंट डाऊन करीन. 10 9 8 7. जोपर्यंत बोलत नाही वेळ संपली तोपर्यंत थांबायचं नाही. इकडचे चेंडू संपल्यानंतर काय करायचंय महत्वाचं, कुणाच्याही डब्यातला चोरायचा, पण एका वेळी एकच चेंडू चोरायचा. ओके, एका वेळी एकच चेंडू चोरायचा. तुमच्यातली एक जण काय घायती नाही, काय घायती बाई. किती वर्ष झाली लग्न? पोरा किती? सुनस कुठचे सुन? गाणी बोल. अरे बाबा हे बोलतो गाणी. बाबा वाईट. ए थांबवायला आणि लवकर येऊ. कोण आहे बघ लवकर. बंट्या. हे व्हॉलंटियर ते आम्हाला बाबा 2 3. बंट्या. 1 2 3 स्टार्ट. म्युझिक दादा, म्युझिक प्लीज. स्टॉप. मला एक सांगा, तुमच्याकडे काहीच नाही तर डबा उचलून उभ्या राहिलाच कशाला तुम्ही? म्हणजे असं झालं आपल्या घरात रुपया नाही ना, टाला दीडशे विकत घेतले. दीदी किती आहेत तुझ्याकडे? 5. मी काय म्हणतो, सगळ्यांनी ऐका, आपल्याकडे चेंडू जास्त असतील तरच उभे राहा. चेंडू तुमच्याकडे कमी आहेत. किती आहेत? 6. तुमच्याकडे 4. बघितली ना, ही किती शाणी आहे. सगळ्यांना गांगरवून ठेवलं आणि तीच जिंकली. जोरदार टाळ्या वाजवू आपण. वा वा, छान. दीदी चला, तू तिचं नाव लिहून घे. दीदीचं दीदीचा तुम्हीच नाव लिहा. चला टीम नंबर 2 या. 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. दीदी किती आहे? अगं मी बोललो ना. मस्त. 10
8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. काय करशील? साखरपुऱ्यांची टालीची डेगच सोडून दिली. लोक जेवतील काय? बाई अगं एकच चेंडू उचलायचा होता ना. किती आहे तुमच्याकडे? 5 4 5. डायरेक्ट विनर रे. चला ठीक आहे. कोणच नाही तुमच्यामध्ये जिंकला. टीम नंबर 3 होती ना. 4. चला ताई तुम्ही सगळे आऊट झाले. बसून घ्या सगळे. हा जेवढे उभे तुम्ही सगळ्यांनी खुर्च्या घेऊन इथं बसा. खुर्च्या पाहिजे. 10 9 8 7 6 5 4 3 थोडा घ्या. 1. वेळ. अरे एक चेंडू पाहिजे. वेळ संपली. स्टॉप. तुम्ही सगळे आऊट आहात. मी पहिले सांगतो तुमच्याकडे जर जास्त चेंडू सर्वजण होलीची पूजा करायची आहे. नंतर म्हणजे होली दहन करायचं आहे. तर त्याच्यासाठी संपूर्ण लाकडं वगैरे घेऊन येत आहेत आमच्या गावातली सर्व मंडळी आहे. आमचा नाग्या भाई सर्वजण होलीची मस्तपैकी अरेंजमेंट करत आहेत. पेंडा घेऊन आले मस्तपैकी होलीसाठी. ओके मध्ये गावासाठी होलीसाठी. अक्काचा माणूस सिद्धेश भोईर आमचे सोपन बुवा घेऊन येत आहे. परत एकदा महादेव. अरे अरे सर्वजण होलीचे अरेंजमेंट करतात. अरे तिकडे परत जाम मेहनत केल्या असं वाटतं म्हणा. आदबीत माकलेलं दिसतं. होलीसाठी आणि आपल्या गावासाठी पारंपरिक पद्धत अजूनपर्यंत चालू आहे आपल्या गावात. मी काय बोलतो आपली परंपरा कधीपासून चालू आहे म्हणजे किती वर्षापासून? जन्माच्या अगोदर पासून चालू आहे. जवळजवळ जवळजवळ 50 वर्ष जास्तच बोलू शकतं. तर गावचा पाटील आपला म्हणजे होलीचं म्हणजे पूजा करत असतात. मेन म्हणजे गावचा पाटील असतो त्या. तर बघू शकता आता इथं सर्वजण आमचे गावातले मंडळी आणि सर्वांचा हातभार लागतो आपल्या या होलीला. आपल्या मधल्या आलीची ही होली आहे पेंदर गावातली आपली. सर्वांचा हातभार असतो आपल्या होलीला मस्तपैकी. सर्वजण गावकरी मंडळी इथं आहेत आणि सर्वजण कार्यक्रमाचा देखील आनंद घेतात. महिलांचा इथं कार्यक्रम. उत्तर आहे. बरं वन मोर टाइम. भक्तीच नाव आहे ना? अरे नाव काय? ओरिजिनल भक्तीच नाव आहे ना? निकिता. ओके. आता परत एकदा चुकीचं उत्तर द्यायचं आहे. हा आता बसून आपण खेळू 2 मिनिट. रात्री भाजी कशाची होती? एवढा वेळ नाही घ्यायचा पटकन. हे चुकीचं उत्तर आहे. नाही भाजी होतीच ना. वांग्याची भाजी आपण खातोच. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारतो. पनवेल कोणत्या राज्यात आहे?
कुठचे किशन ठेवलेलं ना अरे 200 किलोमीटर बसला येऊ हा रवी बायकोला चला काही पैसे दाखवा जिच्याकडे 500 तिने माझ्या खिशात टाका बाकीच्याकडे रिटर्न करा लय वाईट परिस्थिती त्याची हल्ली ती पण चुरगळलेली ना तर पैसे दाखवा तुम्हाला 2 कोणी दिल्या वा वा छान छान चला ज्यांचे घेतले त्यांना परत करा ज्युनियर पासून 10वी पर्यंत मुलगा किंवा मुलगी थँक्यू काही खेळ आवडला का किती जणांना आवडला अरे वा छान 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 जरा टाळ्या वाजवू आपण एकदा छान 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 मस्त मस्त काही तुम्हाला आत्ता आणायचे लेडीज नको जेंट्स वॉच ₹5, ₹5, ₹10. बापूचं पाकिटच घेतलं तो $1 आहे ₹1, ₹2, ₹5 आणि $1 सांगलेला आणायला खतरनाक वाईफ खतरनाक 1 नंबर डेंजर पलतम बायका दाखवा सगळ्यांनी माझ्याकडनं घेतलाय त्या हो दाखवा हो दीदी दाखवा ओके आले या वय माझं दारू आणायला चांगले हिरवी बांगडी इथूनच घेतली हिरवी बांगडी एक नंबर मजा हिरवी बांगडी चला ज्यांनी आऊट झाले ते बाहेर दाखवा बांगडी पटकन हा केसांचा क्लिप स्वतःचा वापरायचा नाही स्वतःचा वापरायचा नाही योबा केसांचा क्लिप अरे बाबा ए बघता गाणी लाव केसांचा क्लिप बरं चला दाखवा हो आता आणायचं फक्त आयफोन चांगला आणाला माझाच आयफोन घेतला मी व्हिडिओ काढत होतो खतरनाक बाई डेंजरस बायका काही तुम्हाला आता आणायची बैलांच्या पेक्षा फास्ट पळतम बायका सोन्याची सोडून कोणती अंगठी अंगठी सोन्याची नाही आणायची कोणती पण चालेल अंगठीची नाही स्वतःची नाही चालत स्वतःची नाही चालत बाबा अंगठी तिघी जणी जिंकल्या खलास दाखवा अंगठी सोन्याची असं का आता कशाला साधे येतात मागे तयारी केलं ना माझी डायमंडची आहे माझी सोन्याची आहे हे असं केलं ना साधे दिसतात आधार कार्ड आधार दे अरे जिंकल्या 2000 माझ जवळ होतं घेतलं मस्त मस्त ताई ए दीदी आता तू फायनल नाही खेळणार हा जी पण येईल तिच्यासोबत चला हारलेला नाही सगळे या परत 1 नंबर जिंकली भाई आम्हाला गिफ्ट देऊ का भेटले हो हो ताई चला ना हारले लवकर वेळ कमी आहे माझ्या अंश दिलं पैसे 3000 रुपये होतं तिला पुढच्या बाजूला घे हो ताई सगळ्या पुढच्या दीदी मागे सारखा तुम्ही पण खुर्ची घे मागे दीदी ओके चला हा ताई आपल्याला पायामध्ये चेंडू अडकवायचा आहे आणि उडी मारायची आहे आणि तो चेंडू इथपर्यंत घेऊन यायचा आहे जी पोचेल ती जिंकली पायान चेंडू अडकवायचा आहे सावकाश करा मस्त मस्त अभिनंदन ओके जिंकली थँक्यू चला
शिकलो बाबा. चला ताई. बॉल मध्ये गेली बोलतो मारला बोलतो बॉलला. झाला राव. माहित 10 रुपयाचं नुकसान. हे बॉल दाखवतो बाई. मी खूप सुरेख होतो, मी गोल होतो, पण एका दिदीच्या पायाखाली आलो ना माझी ही अवस्था झाली. उरला सुरला उरला आला याचा. हे बघ. आल्या. ओके 1 2 3 स्टार्ट. म्युझिक दादा. चालायचं इथून. छोटीशी पोरगी आऊट झाली. हा दीदी तुझं नाव सांग इकडे. इथं 10 नंबर लिहून घ्या. चला क्लास ठेवा. बाई या बाई माझ्या गला झालं नको पारू. काय झालं काय झालं. भांडणं झाली होती. हे हिला डायरेक्ट पहिल्या नंबरचं बक्षीस द्या. माझ्या वस्तू खराब करणारी. असू दे राहून दे गे बाई. चला ठेवा. अरे बाबा बाबा ऍडव्होकेट. हे बघ तू आवडून झालीस मला. त्या नंबरला मी लढा नव्हता तुझा. हे हा काय क्लास आहे तिथे तुझा. हा बघ. चला पटकन. चला पटकन. त्या बाईने डाय मारली. डायरेक्ट अरे क्रिकेट मध्ये पण डाय मारीत. बाई बाबजी कुठं आपला आले नाही. त्यांना फोन करा. व्हिडिओ कॉल करा. 1 2 3 4 5 हारलो पण मग. तुम्ही हारले. चला ठीक आहे. तिकडे नंबर द्या तुमचा. 2 3 स्टार्ट. भाई आपला धनुष्य कवावा याचा. काय नाही. याला काही जमणार. दियाला काय ना जमला. भाई आपला काय धनुष्यच उरलं नाही लास्ट परत. या बाजूला जरा. हो बाजूला. तुम्ही आता. मी आता फिजिओथेरपी 4th इयर. आम्हाला नाही कळला त्या. कितवीला त्या सांग. 4th इयर. 4थीला असतो अजून. अरे म्हणजे काय कणन काय डालिम बटाटा वांगा बटाटा काय वांग्यान बटाटा. शिकणार काय तू. फिजिओथेरपीचा 4.5 वर्षाचा कोर्स असतो. ओके. त्याच्या 4th इयरला आहे. बरं असं म्हणजे 4.5 मध्ये आता तुला 5 महिने राहिलेत. हा. बरं आणि काय करणार तू पुढे म्हणजे त्याच्यातनं काय होतं आम्हाला नाही माहिती. आम्ही अनपढ आहोत. आफ्टर सर्जरी लाईक रिकव्हरीसाठी जे पण न्यूरो पेशंट्स असतात. मराठीत बोल ना. काहीच समजलं नाही मला. बरं डॉक्टरला मराठीत काय बोलतात. वैद्य. हे चालतात. ठीक आहे. तुझा नंबर येणार आहे. हे थांब थांब दीदी. अरे मला अजून सांग काय असतं त्याच्यानं. अजून सांग आमच्या गाववाल्यांना समजेल तू काय करतस. लाईक ऑपरेशन. बाया बोलत असतील. 4 वर्ष झाली शिकतही जात कुठं. काय शिकतं ते आता समजेल आम्हाला. म्हणून बोललो बायकांना आपले माहीत बोल बाय. सांग सांग. ऑपरेशन नंतर लाईक पेशंट्स असतात त्यांना नीट चालता नाही येत. लाईक वॉकिंग मुवमेंट सर्जरी. अच्छा. तर त्यांना रिकव्हरीसाठी हेल्प करतो. अरे वा. पास. मला पुरं काहीच विसरायचं नाही. चला ठीक आहे. तुम्हाला शिक्षा म्हणून एक उखाणं घ्यावं लागेल पटकन. लवकर घ्या. सासरे होते हौशी. सासरे होते मायाळू. नंदा माझ्या हौशी.
धर्मालरावांचं नाव घेते होळीच्या खेळाच्या दिवशी. वा वा, छान 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 छान. ताई प्रश्न संपले नाही. 2000 आता हे कोणतं वर्ष चालू आहे? 2099 नंतर कोणतं वर्ष येईल? 100. वा 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 वा, 2100. जोरदार टाळ्या, अभिनंदन. ताई SILK म्हणजे? तुम्ही बोलू नका, माईक जवळ पकडा. सिल्क बोला सिल्क सिल्क सिल्क. सिल्क सिल्क सिल्क. काय काय पिते? काय काय पिते? मिल्क. काय काय पिते? गाय मिल्क पिते. गाय मिल्क पिया लागली. अगं गाय मिल्क देते. काय करशील? आणा नारळ आण आणि माझ्या डोक्यावर आपण. बाबा, गाय काय पिते? मिल्क. उद्या हिला दूध द्या. बरं, मजा आली. सर जोरदार टाळ्या वाजवू आपण. दीदीला ना माईक द्या. वा वा, छान छान. नाव सांगा तुमचं ताई. प्रियंका बालाराम कदम. अरे वा, छान. कळंबोलीमध्ये आनंद आहे की इथं आनंद आहे? पटकन. अरे आमच्या कॉलेजची पोर आहे. घे ना, तर ग्रुप वर टाकी. हिला काहीच नाही म्हणून. हा, ये बा वकील परत. नवरा बोलेल आता नसेल ना इथं. हा, म्हणून तो असतो तो बोलत मिल्क. हो बाई, माझ्या बायकोचं ना माझं रोज याच्यावर चालतं. वेगळा काहीतरी प्रश्न विचारतो मी. चला घ्या लवकर. सासू आहे प्रेमळ, ननंद आहे हौशी. बालाराम रावांचे नाव घेते त्यांनी उखाणं घेतलं आज आहे ना. अच्छा, तुमचं काय कोण होता? हौशी. ननंद. अच्छा, काय करशील? हा, घ्या घ्या. आता का ऐकू परत, आम्ही परत ऐकू. सासू आहे प्रेमळ, ननंद आहे हौशी. बालाराम रावांचे नाव घेते खेळ पैठणीच्या दिवशी. वा वा, जोरदार टाळ्या. चला अभिनंदन. दिदी लवकर. अभिनंदन. काय केलं? काय करशील? बाबा, काय करशील? आता ट्रेन लावायला लागलीस ती. चला ठीक आहे, अभिनंदन. थांबा, काय आहे माहित आहे? मी धानसर गावचा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. धर्मानंद दादा नमस्कार. आमचे मित्र आहेत. बऱ्याच वर्षी मी तुमच्या गावात खूप वर्ष माझे मित्र राहिलेले आहेत. बरेच लोक. राकेश दादा नेरुलकर सातत्यानं आम्हाला प्रोत्साहित करत असतात. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात मी कार्यक्रम घेत असतो. माझे जवळचे मित्र आहेत. आणि महत्वाचं, दुःखात उभा राहणारा माणूस आहे राकेश. जरा जोरदार टाळ्या वाजू त्याच्यासाठी. तुमच्या गावातला माणूस म्हणून सांगतो, कारण सातत्यानं आम्हाला जेव्हा वाईट वेळ होती त्या प्रत्येक वेळेला त्याने आम्हाला साथ दिली. मी एक गोष्ट सांगतो ताई, मी इथे मुद्दामून एक उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजीराजांचं, की त्या राजाने आपल्यासाठी काय केलं हे एका बोलू ना दादा, चालेल काय? मला नाही माहिती तुमच्याकडे शिवजयंती साजरी करतात की नाही करतात. त्या ठिकाणी आम्ही करतो, त्या ठिकाणी आम्हाला आवर्जून माझं व्याख्यान ठेवलं जातं. यावर्षी मी आता 19 तारखेला 8 व्याख्यानं केली. 8 तास सलग व्याख्यानं केली मी. आणि मी पहिला आगरी मुलगा आहे की रायगडावरती एकटाच व्याख्यान करतो. गेली 4 वर्ष झाली. आपल्या आग्र्यानं संधी देत नाही, पण पहिला मला संधी मिळाली, कारण त्या सगळ्या आपल्या समाजाचं प्रेम माझ्यावरती भरपूर राहिलं. माझा जसा फॉर्म भरला तसा कुठल्याच आगरी माणसाने फॉर्म भरला नाही. बोलतात आपल्या समाजातला एकच माणूस आहे आणि तो पुढे जाईल. ही ताकद आहे आपल्या समाजाची. त्या एकजुटीसाठी आता टाळ्या वाजवा, कारण समाज मोठी गोष्ट आहे. मी एक उदाहरण म्हणतो फक्त. महाराष्ट्र म्हणजे संतांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र. 12 बलुतेदार जातींनी उभारलेला आपला महाराष्ट्र. 18 पगड जातीचा आपला महाराष्ट्र. सीमेवर लढणाऱ्या जवानांपासून धरती मातेच्या कुशीतून सोन्याचा घास काढणाऱ्या शेतकऱ्यापर्यंतचा एक आगळीवेगळी संस्कृती निर्माण करणारा आपला महाराष्ट्र. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्या महापुरुषानं स्वराज्याची स्थापना करून आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, असा जगातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. त्या राजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दादा, जाती धर्मांबद्दल बोललं जातं, पण त्यावेळेस देखील एक गोष्ट घडली होती. कलाकार कसा उभा राहतो ते बघा. उत्तर भारतातला सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण शिवाजी महाराजांचं कार्य त्याला कळलं आणि तो महाराजांवर फिदा झाला. मागचा पुढचा विचार न करता तो रायगडावरती आला. कोण? उत्तर भारत.
म्हणजे आजच्या काळातला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्याचा PSV अधीक्षक असेल तो आला नोकरी सोडून इथे रायगडावरती एक जगदीश्वराचं मंदिर आहे, भगवान शंकराची पिंडी आहे आणि तिथे येऊन तो मंदिरात कविता करत होता. अनेक दिवस त्याला कविता करता करता कोणच काही बोलत नव्हतं. भरपूर कविता केल्या त्यांनी, भरपूर कविता लिहिल्या. एक गृहस्थ दर्शन घेण्यासाठी त्या मंदिरात आले. दर्शन घेऊन झाल्यानंतर बसलेल्या युवकाला पाहिलं, त्याला विचारलं कोण तू? त्याने उत्तर दिलं, मी उत्तर भारतातल्या सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण. कशासाठी आलात? शिवाजी महाराजांचं कार्य ऐकून त्यांच्यावरती कविता लिहिण्यासाठी आलोय. त्या माणसाने पुन्हा प्रश्न विचारला, तू शिवाजी महाराजांना कधी पाहिलंस का? त्याने सांगितलं नाही, कारण तेव्हा इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर काहीच नव्हतं. त्यांनी सांगितलं की मी शिवाजी महाराजांना कधी पाहिलं नाही. बरं, कविता केल्यास? हो, भरपूर. मग एखादी म्हणून दाखवतोस? तसा तो आनंदला. बरेच दिवस बसलोय, कोणच काही विचारत नव्हता. कविता बोलायला लावली, कविता सुरुवात केली. कविता माहिती आहे तुम्हाला? प्रत्येकाला कविता माहिती आहे, पण तीच म्हणून माहिती नाही. कविता अशी होती, इंद्रजमे जंब पर, रावण सदंब पर, वानवसु वंब पर, रघुकुल राज है, पौन बारी बाह पर, शंभुरती नाह पर, जो सहस वाह पर, राम द्विज राज है, नामा मृगदंड पर, चीता मृगचुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मुगराज है, तेजतम अंश पर, कर्ण जिमे कंस पर, त्याव मलिच वंश पर, सैर शिवराज है. समोरच्या माणसाला कविता आवडली. समोरचा माणूस म्हणाला, वा, बहुत उत्तम, खूप सुंदर. पुन्हा एकदा म्हणली, परत एकदा म्हणली, अजून एकदा म्हणली. 21 वेळा कविता म्हणायला लावली. शेवटी तो माणूस कंटाळून म्हणाला, अरे कोण तू? समोरचा माणूस शांतपणाने उद्गारला, ज्याच्या नमन कविता म्हणतोस तो शिवाजी महाराज मीच आहे. जय. अरे का थांबलास? जितक्या वेळी कविता म्हणणार होतास तितके रुपये तुला देणार होतो, तितकी बक्षीस तुला देणार होतो. का थांबलास? तसा कविभूषण उद्गारला, राजे बक्षीस मिळावे म्हणून इथपर्यंत नाही आलो, तुमच्या आशीर्वादाची थाप माझ्या पाठीवरती पडावी म्हणून इथपर्यंत आलो. कविभूषण सारख्याची किंमत शिवाजी महाराजांनी वाढवली. तेव्हापासूनच या स्वराज्यात अनेक लेखक, स्तुती पाठक, कवी, गायक आणि आमच्यासारखे व्याख्याते आणि निवेदक उभे राहू शकले. शेवटच्या टप्प्यात अरे भाग्य आपलं, आपल्याला सारा भेटला. अरे म्हणूनच तर मंदिरावरती कळस आहे, दारावरती तुळस आहे आणि बसलेल्या आया माऊलींच्या कपाळावरती कुंकुवाचा टिळा आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो, फायनलचा खेळ इथे. एक मिनिट, किती सिरियस झालेत. 1, 2, 3 स्टार्ट. फायनल खेळ लवकर. म्युझिक लावा, म्युझिक प्लीज. 6, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. स्टॉप. काय केलं रे बाई तुम्ही? ही परली कशी? अच्छा, असं कसं झालं या? ओ माय गॉड, ते म्हणून वरच्या वरतीच उचलायचे होते असे. बरं ठीक आहे, मोजा पटकन किती आहेत. ए दीदी, मतदानाच्या पेटी अशा फेकल्या ना, भलतीच लोकांची जिंकतील. असा. वा 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 वा, अभिनंदन. छान झालंय. 20, 18, 19, 20, 21, 22, लागली आपली शीट. 23, 24, 25, 26. अभिनंदन. जोरदार टाळ्या. ताई जिंकला. ताई, नाव काय तुमचं? कौमुदी भास्कर कोपरकर. अरे वा 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 वा. ताई, तुमचं नाव? वा 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 वा. कोपरकर फॉर्म मध्ये आलेले आहेत. चला. तूच कर. जय. एकदा जोरदार टाळ्या होतात. तनिषा कोपरकर. 6वा क्रमांक दिया दीपक भोईर. 2 सेकंड. स्नेहल तनपाल भोईर. 2 मिनिटं. 2 मिनिटं होल्ड करा. पैठणी. द्वितीय पारितोषिक. तांबा तशी होल्ड करा. आणि या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाची विजेता. इकडे या. ओके, थांबा 1 मिनिट. तशी होल्ड. थांबा 2 मिनिटं. लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ साठी LCD आहे. मारुती भोईर यांच्या समोर लावून चिठ्ठी काढावी.
बेटा ये. मोठी एलसीडी आहे सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ लेडीजसाठी. नितीन भोईर हे स्वतः ते नाव सांगतील. एकच कर एकच ए काय रे चाल रे थांब ना सांगायचं ते. तुला त्याचसाठी बोलत होतं ना. अरे परत चिपकते रे. समजलं आणि विनर आहे संगीता अभिमन्यू पाटील. अभिमन्यू पाटील. लकी ड्रॉ विनर झालेले आहेत आपल्या काकी. चिठ्ठीमधून नाव आलेलं आहे LCD TV. अशा प्रकारे आपला होळीचा महिलांचा कार्यक्रम केल पैठणीचा होळी उत्सव इथे साजरा झाला. गावचे पाटील आरती घेऊन आलेले आहेत. होलीची पूजा चालू आहे आणि पूजा झाल्यावर त्याच्यानंतर आरती होईल आणि आपली होली पेटवली जाईल. बघा आमची सर्व क्रिकेटची टीम यंगस्टार आमची क्रिकेटची टीम पेंदरची क्रिश कोपरकर. क्रिश का गाना सुनेगा क्या सुनेगा. रोनित मॅन ऑफ द सिरीज. गावचा भूपेंद्र भोईर. तुम्ही ओळखतच असाल याला भूपेंद्र भोईरला. आपल्या गावच्या पाटील यांच्या हस्ते होली प्रथम पेटवली जाईल. नंतर मग सर्व गावकऱ्यांच्या हस्ते आहे मस्तपैकी बघू शकता.
मस्तपैकी होली पेटवलेली आहे. पतंग वगैरे टाकलेले आहेत. भरपूर आवाज येतो पतंगाचा. मस्त खरी मजा असते होलीला. जेव्हा होली पेटवली जाते ना आणि हा असा नारळाचा प्रसाद काढला जातो. बघा कसा नारळ काढला इकडं. ये फक्त पाटील ये नारळ दे नारळ शहाणा ठेवले वाटत. शहाणा माती जे दुरुसा. हा यो प्रसाद असतो खरा म्हणजे. परत एकदा खातो आपण. असं आपल्या होलीच्या म्हणजे होलीचा जो प्रसाद असतो त्यात नारळ जे सोडतात ना नवीन जावई आले येऊन दे म्हणा दुरुसा. हा बघा नारळ खायला किती जण बघा. आज करा प्रसाद असतो. आज करा प्रसाद असतो होलीचा. अशा प्रकारे आमच्या गावाची होली पेटवलेली आहे आणि सर्व गावकरी मंडळी समोर आहे. सर्वजण आनंद घेतात होलीचा. बघू शकता तुम्ही इथं आपला आशिष भाई आहे. दर ब्लॉग मध्ये असतो आशिष भाई. आपले सर्व दादा मंडळी सर्व आहेत. जीवेश आपला व्हिडिओग्राफर. आपला विकी शेठ. काय बोलतो विकी शेठ? आपला कार्यक्रम एक नंबर असतो भाई. तुला कसं वाटलं? यावर्षी भरपूर अशी मजा आली आणि कार्यक्रम देखील आपला चांगला होता. महिलांचा देखील पैठणीचा कार्यक्रम अजून चालू आहे. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. आज तो घरा प्रसाद असतो ना आपल्या होलीचा. नारळ जो होलीमध्ये टाकतात नंतर भाजल्यावर काढतात त्याला हाच एक म्हणजे हा तोच तर खरा प्रसाद असतो होलीचा. मग कसं वाटतं होली आपली? एकदम उत्तम. म्हणजे प्रत्येक वर्षापेक्षा या वर्षी खूपच मस्त आहे. एकदम खूप छान. एक नंबर. आणि पैठणीचा कार्यक्रम देखील चांगला झाला आणि पब्लिक पण भरपूर होती आणि यावर्षी भरपूर अशी एन्जॉय केला सर्वांनी. फुल याने किती एन्जॉय केला. इकडे मार जरा मार. फुल एन्जॉय केला आणि फुल एन्जॉय केला आणि कार्यक्रम एक होता पैठणीचा त्यामुळे देखील चांगली मजा आली सर्वांना. ती होली संपन्न झाली आणि ही पारंपरिक पद्धत आपली चालूच असते. प्रत्येक वर्षी असंच राहू दे आणि अशीच लोकांना प्रत्येक होळीला येऊ द्या. हीच आपली परंपरा आहे. आणि अशी जर लोक एकत्र आली तर आपल्या गावाची शोभावर आपल्या आलीची शोभा सुद्धा वाढू शकतो. बरोबर आहे बरोबर आहे. आणि यावर्षी भरपूर असं एन्जॉय केला सर्वांनी आणि कार्यक्रम देखील चांगला होता. चला हॅपी होली. तर अशा प्रकारे आपल्या गावची होली संपन्न झालेली आहे आणि सर्वांनी भरपूर असा आनंद घेतलेला आहे होलीचा. यावर्षी भरपूर असा आनंद आला. खेळ महिलांचा देखील पैठणीचा होता. त्यात देखील भरपूर साऱ्या महिलांनी सहभागी घेतला होता आणि भरपूर मज्जा केली सर्वांनी. आणि नंतर होली जेव्हा पेटवली म्हणजे होलीचं दहन केलं पेटवली गावच्या पाटील यांच्या हस्ते तेव्हा देखील सर्व गावकऱ्यांचा सपोर्ट होता आणि असाच सपोर्ट राहू दे गावकऱ्यांचा आणि अशाच प्रकारे आपली पारंपरिक पद्धती होलीची चालू राहू दे. बस एवढंच सांगतो मी आणि हा ब्लॉग मी इथे एंड करतो आहे. भरपूर मोठा ब्लॉग झाला आहे. पूर्ण शूट घेतला आहे होलीचा. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा झाला ब्लॉग्स आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब देखील नक्की करा आपल्या चॅनलला. चला बाय.